पातळीवर शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी तुम्ही कोणत्या मागण्या करत आहात? जर खरंच गुणवत्ता द्यायची असेल आणि विद्यार्थी घडवायचे असेल सर, सरकारी शाळेमध्ये मी प्रामुख्याने बोलतो की शिक्षकांना बाहेरची जी की कामं दिली जातात ती कामं पहिली बंद केली पाहिजे. म्हणजे अगदी इलेक्शनची कामं असतील, निवडणुकीच्या काळात दिली जाणारी कामं असतील, कुठल्याही प्रकारची, हा सर्वे कर, तो सर्वे कर, इकडचा काहीतरी फोटो आण, तिकडे, हे शिक्षकांचं काम नाही सर. शिक्षकांचं काम आहे फक्त विद्यार्थ्यांना शिकवणं. त्या विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट ही सगळी कामं बंद केली पाहिजे. आणि गाव पातळी म्हणजे अगदी गावकऱ्यांपासून तर ज्या ज्या लोकांना, म्हणजे सगळ्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आपल्या गावातील शाळा ही चांगली आदर्श शाळा असली पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांना ट्रेनिंग मिळाले पाहिजे काही बाबतीमध्ये जर त्यांना आवश्यकता असेल. याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मोठी, म्हणजे काही विद्यार्थ्यांना स्पोर्टमध्ये हे असतं, शाळेला ग्राउंडच नाही सर कित्येक ठिकाणी, तर त्या मुलाला आपल्याला जिल्हा पातळीवर पाठवायचे, तालुका पातळीवरती पाठवायचे, अवसर पैसेच नाही त्याच्यासाठी. याच्यासाठी आणि याच्यासाठी लक्ष द्यायला तयार नाही सरकार म्हणून धोरण. याच्यामध्ये ही सगळी खंत म्हणजे विरोधी पक्षही आवाज उठवताना दिसत नाही. मी तेच सांगितलं की कोणीही सत्तेमध्ये येऊ द्या, शिक्षण नावाच्या गोष्टीवरती कोणीच बोलत नाही सर. मी विधानसभेचं आता अधिवेशन झालं महाराष्ट्राच्या याच्यामध्ये सर, मी बारकाईने विधान परिषदेच्या आमदारांचे भाषण ऐकतो. याच्यामध्ये मंत्री सर कोणीच असं 5 मिनिटं शिक्षणामध्ये असं असं झालं पाहिजे, असा असा भ्रष्टाचार होतोय, कोणी एक आमदार, एक मंत्री, कुणीतरी तर बोललं पाहिजे. शिक्षक आमदार, पदवीधर आमदार असं कोणीच बोलत नाही. कसं होणार ना सगळ्या ह्याच्यामध्ये? विधान परिषद कशासाठी, विधानसभा कशासाठी, लोकसभा कशासाठी, राज्यसभा कशासाठी? लोकांचे शिक्षणाचे, रोजगाराचे, शेतीचे प्रश्न काय ते तिथं मांडायचे, मंत्र्यांना सांगायचे. मंत्र्यांना माहित नाही असं नाही, मंत्र्यांना माहिती आहे, पण ते तिथं मांडा तर खरं. सोडवायची बाकीची गोष्ट राहिली, मांडलेच नाही तर सुटणार कसे सगळ्याच्यामध्ये? आज शिक्षणाच्या प्रश्नावरती आंदोलन होतात का? अजिबात नाही. धार्मिक मुद्द्यावरती किती आंदोलन होतात त्याच्यावरती. कुणी आता आम्ही छात्र भारतीचं काम करतो, जर मुलांना म्हटलं की चला सगळं शिक्षण मोफत करण्यासाठी आपण मोर्चा काढू, कुणी येणार नाही. पण जर म्हटलं एखादा धार्मिक मुद्दा असेल, सगळे मग त्याच्यामध्ये सामील होतील. ही अडचण आहे. ही मंदिरांमधली आणि धार्मिकतेमधली जी गर्दी आहे ती ग्रंथालयाकडे वळावी यासाठी छात्र भारती काही प्रयत्न करते का? छात्र भारती ग्रंथालयाकडे वळावी किंवा शाळेकडे वळावी म्हणून आम्ही संविधानाचं काम करतो. कॉलेजमध्ये जाऊन पोरांनो फुले शाहू आंबेडकर वाचा, शिवाजी महाराज वाचा, शिवाजी महाराजांचं रयतेबद्दलचं धोरण काय होतं, या महिलांबद्दलचं धोरण काय होतं, शाहू महाराजांचं या धोरण काय होतं, फुले आंबेडकरांचं धोरण काय होतं, हे वाचलं तर पाहिजे सर. वाचन नावाची गोष्ट संपल्या, म्हणजे खूप लोक वाचत असतील, तरुण मुलं वाचन करण्याचं प्रमाण फार कमी झालं, हे मान्यच केलं पाहिजे. याच्यामध्ये ते वेगळं काहीतरी वाचतील, पण जर ते ग्रंथालयाकडे वळलेच नाही सर कधी, तर फार मोठा केमिकल लॉचा होईल या सगळ्या याच्यामध्ये. त्यांना कळणारच नाही की भारत नावाची गोष्ट काय आहे, स्वातंत्र्य नावाचं मूल्य काय आहे, समता नावाचं मूल्य काय आहे, इथला लोकशाही समाजवाद म्हणजे काय याच्यामध्ये. आणि मग त्याला सामाजिक राजकीय आकलनच नाही आलं तर मग या देशाचंही भवितव्य अवघड आहे आणि त्याचं व्यक्तिगतही भवितव्य अवघड आहे. त्याच्यामुळं वाचन आणि ग्रंथालयाकडे गेल्याशिवाय पिढी सुधरू शकत नाही. अध्यात्म आणि शिक्षण सोबत जावं असं वाटतं का? नाही, अध्यात्म ही खाजगी बाब आहे लोकांची. याच्यामध्ये सगळे लोक, आता मी स्वतः व्यक्तिगत अध्यात्म आहे. माझ्या घरामध्ये आपली आई उपवास करते, आम्ही खंडोबाची यात्रा, सगळे लोक एकदम आनंदाने सगळे सण उत्सव साजरा करतो. तर मला असं वाटतं की अध्यात्म नावाची गोष्ट जी आहे किंवा शिक्षण नावाची जी गोष्ट आहे, शिक्षण नावाची गोष्ट माणसाला विवेकी मिळते. अध्यात्म ही खाजगी बाब आहे, ज्याला अध्यात्माकडे जायचं तो जात असतो. किंवा आपण सगळे लोक अध्यात्म मानत आलेलो इथे. तुकारामांचा, ज्ञानेश्वर माऊलींचा, संत नामदेवांचा हा वारसा आपल्याला संतांना, ही महाराष्ट्र ही संतांची भूमी, आपण कायम कीर्तन गावागावामध्ये ऐकत आलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिक्षणामध्ये अध्यात्म नका घालू. लोक आध्यात्मिक बनायचे तर ते मंदिरामध्ये बनतील, ते त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरती. ज्याला शिक्षण घ्यायचं त्यांनी शिक्षण घेऊ द्या, ज्याला अध्यात्माकडे जायचं ते जातच राहतात असं. पण एकत्र करायची गरज असं मला वाटत नाही याच्यामध्ये. कारण की भारत नावाची गोष्ट, भारत नावाचा देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे असं मी म्हणत नाही, भारताचं संविधान म्हणतं. धर्मनिरपेक्षता एकदा प्रेक्षकांना सांगाल, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या भारत देशामध्ये राहतात. लोकांची कल्चर वेगळं आहे, लोकांची संस्कृती वेगळी आहे, लोक वेगवेगळ्या त्यांची
उपासनेचे माध्यम वेगळे, त्यांचे कोणी या देवाची प्रार्थना करतं, कोणी त्या देवाची प्रार्थना करते, असा ज्याचा त्याचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. म्हणजे संविधान असं म्हणतं की प्रत्येकाला आपला धर्म मानायचा अधिकार आहे, पण संविधान असंही म्हणतं की धर्म नावाची गोष्ट ही आपली खाजगी बाब आहे, तिला सार्वजनिक करू नका. धर्म माझ्या घराच्या उमऱ्याच्या आत, जेव्हा मी बाहेर येतो, शाळेत येतो, तेव्हा मी भारतीय असतो. म्हणजे शाळेत गेल्यावरती आपण असं म्हणत नाही की इथं कुठल्या तरी जातीचीच मुलं येतील, किंवा शिक्षक असं म्हणत नाही तुम्ही या जातीचे आहेत त्यांनाच मी शिकवणार, कारण की शाळा ही धर्मनिरपेक्षता आहे, धर्मनिरपेक्ष आहे. किंवा सार्वजनिक बस स्टँडवरती गेल्यावरती सगळ्या जाती धर्माची लोक येऊ शकतात, ती एक धर्मनिरपेक्ष व्यवस्था आहे. याच्यामध्ये धर्म ही फार साधी गोष्ट आहे. म्हणजे साने गुरुजींनी सांगितलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, या संदर्भात हे सगळा जो विचार आहे आपल्याला, म्हणजे महात्मा गांधींनी सांगितलं आपल्याला, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबक संमती दे भगवान, सगळ्यांना आनंदात ठेव, सगळ्यांना बुद्धी दे, हा विचार आहे आपल्या देशाचा. धर्म आज आले का नाही, हजारो वर्षापासून आले, पण आता धर्माचा बाजार जो व्हायला लागला सर, तर तो चुकीचा आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये अनेक तरुण मुलं भरकटलेले जात आहे, हे जास्त धोकादायक याच्यामध्ये. आणि मग ते बाकीच्या गोष्टी, शिक्षण, रोजगार, जसं मी मगाशी म्हणालो, त्या बाजूला प्रवाहामध्ये जाते. त्याच्यामुळं देश हा धर्मनिरपेक्ष आहे, देशाला कुठलाही धर्म नाही असं भारताचं संविधान म्हणतं, सगळ्यात महत्वाचं. पण धर्म ही खाजगी बाब आहे, धर्म मानायचा अधिकारही संविधानाने दिलाय, पण ती खाजगी बाबेपर्यंत मर्यादित ठेवला पाहिजे, त्याचा असा उन्माद नाही केला पाहिजे असं मला वाटतं. जो कुठलाही धर्म असू द्या, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो, किंवा वेगळा काही धर्म असो, ही सगळ्या लोकांनी याची जाणीव असली पाहिजे की माझा धर्म हा माझा धर्म आहे आणि देश नावाची गोष्ट आहे, याला कुठलाही धर्म नाही. तसेच दुसऱ्या धर्मांचा आदर पण केला, सगळ्या धर्मांचा आदर केला पाहिजे याच्यामध्ये. म्हणजे माझ्या गावामध्ये सर हिंदू मुस्लिम आता रात्री बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत होते, भगवा झेंडा होता, निळा झेंडा होता, मुस्लिम धर्माचाही झेंडा होता आणि धम्माचाही सगळ्यांना सामावून घेणारा झेंडा होता. किती चांगली गोष्ट आहे, सगळ्या जाती धर्मातील लोक एकत्र येत आहे, बाबासाहेबांची जयंती साजरी करताय, शिवरायांची जयंती साजरी करताय, महात्मा फुलेंची जयंती साजरी करताय, चांगले गावातील सगळे सण उत्सव धार्मिक कार्यक्रम सगळ्या जाती धर्मातील लोक आनंदाने एकत्र येऊन साजरे करताय. ही किती चांगली, हे बंधुत्वाचं नातं आहे. आपण म्हणजे मी तर धार्मिक कार्यक्रमांकडे काय बघतो की सगळी लोक एकत्र येतात, आनंद साजरा करतात, ही किती चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये की तुम्ही हे आमचा देव आहे, तुमच्या धर्माने यायचं, तो तुमचा जर आहे आमच्या, याने देश पुढे जाऊ शकत नाही, याने अधोगतीला जाऊ शकतो. हा भांडणं लावायचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. महाविद्यालयांमध्ये वसतिगृह असतात किंवा ग्रंथालय असतात, तर ते आधुनिक असले पाहिजे किंवा तिथल्या सुविधा चांगल्या असल्या पाहिजे. याच्यासाठी तुमची छात्र भारती सरकारवर दबाव आणते का, कसा? खूप वेळा सर, जेव्हा डीबीटीचा मुद्दा होता आदिवासींच्या याच्या संदर्भात, अगदी आम्ही अटक झाली होती आम्हाला याच्यामध्ये. सिन्नरच्या मागे कोणतं गाव आहे ते, त्या गावामध्ये मोर्चामध्ये अटक झाली होती. सध्या पुण्याला नेलं होतं आम्हाला, त्याने गावाचं नाव आठवेना मला त्याच्यामध्ये. डीबीटी नावाचं धोरण सरकारने राबवलं होतं की वसतिगृहामध्ये डायरेक्ट जेवण न देता विद्यार्थ्यांच्या खात्यावरती पैसे टाकण्याचं धोरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर त्यावेळेस आमचं म्हणणं असं होतं की सरकार उद्या डीबीटी कधी बंद करू शकतायत, सरकारी योजना आहे ना, कधी लक्षात आलं तर बंद करू शकतो. जेवण बंद करता येत नाही वसतिगृहामध्ये, चांगलं जेवण दिलं पाहिजे म्हणून विद्यार्थी कायम आंदोलन करत राहिले, हे सगळ्या याच्यामध्ये प्रश्न निर्माण करत राहिले. सरकारने असं पाऊल धरलं की चांगलं जेवण देण्यापेक्षा डायरेक्ट मुलांना पैसे देऊन टाकू आणि विद्यार्थी त्यांच्या पद्धतीने जेवण करतील याच्यामध्ये. तर ही काय सिस्टम होऊ शकत नाही की ही जेवण चांगलं द्या म्हटल्यावरती ते बंद करून हे पैसे घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने. आज वसतिगृहांची संख्या वाढणं फार गरजेचं. आम्ही कायम मागणी करत आलोय की मराठा विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुरू करा शाळापारी. खूप प्रश्न ना सर, ग्रामीण भागातल्या मुलांना एवढं लांबून येणं जाणं परवडत नाही याच्यावरती. आज वसतिगृहांमध्ये सुद्धा मुलांचं प्रमाण फार कमी झालेलं आहे याच्यामध्ये सगळ्यामध्ये, का सुविधा कमी आहे. दुसरी अशी गोष्ट की तिथं जे वसतिगृह म्हणजे काय तर एक विद्यापीठासारखे ते, तिथे विद्यापीठासारखे. तर ही जी मोहीम आहे तर ती वसतिगृह बदलली पाहिजे, त्यांच्यामध्ये चांगल्या सुविधा आल्या पाहिजे. तिथं गेल्यावरती विद्यार्थी वैचारिक सुद्धा तयार झाले पाहिजे आणि शिक्षणासोबत त्यांना जे आकलन अपेक्षित आहे ते आलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटतं वसतिगृहांची संख्या वाढणं
हे फार गरजेचं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आता साकूरपट्टा इथे वसतिगृहाची गरज आहे या भागामध्ये. त्याच्यामध्ये आम्ही तिकडे संगमनेर सारख्या ठिकाणी जवळजवळ अकोले, संगमनेर, सिन्नर वरून मुलं येतात, इकडच्या भागातून मुलं येतात राहतात. त्या विद्यार्थ्यांना दररोज यायला जायला परवडत नाही, किंवा रूमची भाडं जी वाढते ती घेऊन परवडत नाही यांना. म्हणून जर सरकारने व्यवस्था केली तर जास्त मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येतील, आणि तो खर्च सरकार उचलत असल्यामुळं मुलांना वेगळं काहीतरी जॉब करायची गरज पडणार नाही. ते अभ्यासावरती फोकस करतील आणि चांगलं शिकू शकतील. आपण बघतो की कौशल्य विकासचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला, तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजे त्या विद्यार्थ्याला रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आपण कसे भांडता? सर, मग मी कौशल्य विकास योजना बघतो. याच्यामध्ये कॉलेज महाविद्यालयांवरती बोर्ड लावलेले, आणि काहीतरी मी असे कॉलेज महाविद्यालय पण बघितलेले असं की ते सरकारने काहीतरी कार्यक्रम दिलाय, तो कार्यक्रम घ्यायचा आणि आम्ही काहीतरी करतोय बा, मुलांना डायरेक्ट असा रोजगार देतोय. याच्यावर मला विचारायचंय की अशी कौशल्य विकास मार्फत किती मुलांना नोकऱ्या मिळाल्या, असं सरकारने डाटा जाहीर केला पाहिजे. डेटा त्याच्या संदर्भात याच्यामध्ये काय आढळलं नाही असं. याच्यामध्ये जर झाले असेल तर चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये नेमकी काय कौशल्य देताय तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये? मला असं वाटतं की अशा पद्धतीने हा मार्केटिंगचा भाग आहे सरकारचा. याच्यामध्ये तुम्ही जर डायरेक्ट तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहे तर तुम्ही तुमच्या कॉलेज महाविद्यालयात जे शिक्षण देताय विद्यार्थ्यांना, तर तिथं त्यांना डिग्री मिळायला डायरेक्ट नोकरी द्या ना. त्यांना का भरकटावं लागतंय सगळीकडे? याच्यामध्ये द्या ना, ज्यांच्या डिग्र्या झाल्या त्यांना डायरेक्ट नोकऱ्या द्या याच्यामध्ये. बरोबर. आणि स्पर्धा परीक्षा करतात ते काही मुलं, तर स्पर्धा परीक्षेसाठी तुमच्या काय योजना आहेत? छात्रभारती म्हणून अशी योजनेसाठी मी तेच सांगितलं की एनजीओ टाईप हे नाही, ही संघटना आहे, रस्त्यावरती उतरून संघर्ष करते, अन्यायाविरुद्ध करते. पण स्पर्धा परीक्षांच्या मुलांच्या सध्या भरती निघावी. म्हणजे पोलीस भरतीमध्ये कितीतरी जागा रिक्त आहे सर. म्हणजे आपल्याकडे बघा, आता 2 वर्षापूर्वी साधारणतः तलाठी भरतीसाठी 4,000 जागांची भरती निघाली. 17 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. 16 ते 17 लाख विद्यार्थ्यांनी. याच्यामध्ये विचार करा, 4,000 जागांसाठी जर 17 लाख फॉर्म येत असेल तर किती भयंकर बेरोजगारी आहे याच्यामध्ये. आणि काय करायचं त्या स्पर्धा परीक्षेचा 10-10 वर्ष अभ्यास केलेल्या मुलांनी, आणि जर जागा निघत नसेल, पोलीस भरतीमध्ये कितीतरी जागा रिक्त आहे, 2012 पासून शिक्षक भरती होत नसेल, कितीतरी जी लोक सर रिटायर झाली शिक्षक लोक, त्यांच्या जागी नवीन प्राध्यापक सरकार देत नाही याच्यामध्ये. मग ते संस्थाचालक काय करतात, एखादा कुणीतरी खाजगी माणूस घ्यायचा, बघा आम्हाला याला 50,000 रुपये पगार द्यावा लागतो, 60,000 द्यावा लागतो, तो रेकॉर्डली दाखवायचा, मुलांकडून पैसे घ्यायचे आणि त्याला ऍक्च्युअल म्हणजे 5 ते 10,000 रुपये किंवा 5-6,000 रुपये द्यायचे, बाकीचे पैसे घ्यायचे. पुन्हा कुठली संस्था काय येत नाही रस्त्यावरती की शिक्षक भरती करा म्हणून. याच्यामध्ये सगळ्या जर एकत्र आल्या तर देणार नाही का सरकार? याच्यामध्ये तुम्ही एकत्र येत नाही, कारण की त्याच्या मागे काहीतरी आहे ना सर दडलेलं. याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या शाळा आज चालतात, त्या कशा चालतात त्यांचं त्यांना माहिती आहे याच्यामध्ये, पण त्यांनी त्या टिकवल्या. ही टिकवणं जबाबदारी फक्त त्यांची नाहीये, ती सरकारची सुद्धा आहे. सरकारने हे शिक्षणावरती खर्च करणं हा खर्च नाहीये सर, ती गुंतवणूक आहे. आणि आज गुंतवणूक केली तर चांगल्या पिढ्या घडू शकतील याच्यामध्ये. म्हणून शिक्षणावरती सरकारने खर्च करणं ही त्यांची जबाबदारीच आहे. आणि जर त्यांना शिक्षणावरती खर्च करणं त्यांना शक्य नसेल तर त्यांनी सत्तेत येऊ नये, किंवा त्यांनी त्या पदावरती बसण्याच्या ते लायक नाही, असं माझ्यासारख्या संविधानवादी कार्यकर्त्याला असं वाटतं, शिक्षणासारख्या एकदम महत्वाच्या मुद्द्यावर. आता सगळीकडे धार्मिकतेचं वातावरण असताना तुम्ही हे संविधानाचं जागर करताय, तुम्हाला त्यात काही अडथळे येतात का? किंवा तुम्ही मुलांना ते आवडतं का, तुम्ही पोहोचवताय? आता आम्ही जे बोलतो ते मुलांना आवडतं याच्यामध्ये. आणि मला मी संविधानाचं काम करतो, मला माहिती की या सगळ्या जे काही प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात त्याला एकमेव पर्याय आहे की भारताचं संविधान. बाबासाहेब त्यांच्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात असं म्हणाले होते की संविधान कितीही चांगलं असलं पण चालवणारे लोक जर चुकीचे असतील तर ते संविधान योग्य ठरणार नाही. संविधान कितीही वाईट असलं पण चालवणारे लोक जर योग्य असतील तर ते संविधान दिशा देण्याचं काम या देशाला करेल. म्हणून मला असं वाटतं की कुणी किती धार्मिक मुद्द्यांवरती हे केलं किंवा कुणी काहीतरी वेगळ्या भाट्यांवरती केलं तरी मला असं वाटतं की त्यांना याची जाणीव करून द्यावं लागेल की आपला देश हा धर्मानुसार चालत नाही, आपला देश हा भारतीय संविधानानुसारच चालतो आणि या संविधानानुसारच सगळा राज्यकारभार ह्या देशाचा चालत आलेला आहे.
आणि ज्या दिवशी त्याला कळेल की संविधानाने आपल्याला काय हक्क दिले, आपल्याला काय अधिकार आहे, आपण कुठे भिडायचं, कुठे भांडायचं, कसे आपले प्रश्न सोडवायचे, त्या दिवशी ही व्यवस्था बदलेल आणि या देशातला तरुण पण चांगला दिशा देण्याचं काम करेल. आणि सर, राजकीय व्यक्तींना असं वाटतं, म्हणजे मला असं वाटतं की राज्यशास्त्र नावाचा विषय हा 100 मार्काला पाहिजे होता. नागरी शास्त्र नावाचा विषय जो 10वी पर्यंत तो 20च मार्काला होता. आणि राजकीय लोकांना हेच अपेक्षित असतं की इथली लोक हुशार नाही झाली पाहिजे. कुठल्याही राज्यकर्त्याला असं वाटतं. लोक हुशार झाल्यावरती अडचणी निर्माण होतील, ते प्रश्न विचारायला सुरुवात करतील, ते हिंदू मुसलमान मध्ये अडकणार नाही. ते म्हणतील बाबा आमच्या शिक्षणाचं काय, आमच्या रोजगाराचं काय, आमच्या आरोग्याचं काय, आमच्याशी कांद्याला बाजार नाहीये, दुधाला बाजार नाहीये, आम्हाला रस्ते नाहीये. हे प्रश्न कोणत्याही राजकीय नेत्याला विचारलेले आवडू शकत नाही. आणि ते जर विचारले तर मग ते एकतर दबाव आणतील, नाही तर मारतील, जेलमध्ये घालतील, चुकीचे गुन्हे दाखल करतील. याच्या व्यतिरिक्त ते हे नाही म्हणणार की बाबा तू मला मतदान दिलंय, मला तू मतदान देऊ मला आमदार बनवलंय, मला मंत्री बनवलंय, त्याच मतदानाचा वापर करून तुम्हाला प्रश्न विचारला, हे त्या राजकीय लोकांना आवडू शकत नाही. आणि संविधान हेच म्हणतं की कुणीही मोठा माणूस असू द्या, मंत्री असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, प्रश्न विचारणं हा आपला संविधानिक अधिकार आहे. आणि ते प्रश्न जोपर्यंत लोक विचारत राहतील तोपर्यंत हा देश टिकून राहील असं मला वाटतं. ज्या दिवशी विचारायचे बंद होईल त्या दिवशी हिटलरशाही देशामध्ये किंवा राज्यामध्ये तयार होईल असंही मला वाटतं. मला हे विचारायचं आहे, तुमच्यासारखा विद्यार्थी नेता आहे, तर मग त्या विद्यार्थी नेत्याने कोणत्या राजकीय पक्षाशी संलग्न असावे की स्वतंत्र असावे, तुम्हाला काय वाटतं? नाही सर, आपली देशाची ही लोकशाही प्रणाली आहे. लोकशाहीमध्ये विद्यार्थी नेता हा राजकीय नेताही असू शकतो, तो सामाजिक संघटनेचा नेता असू शकतो, तो एखाद्या छात्र भारती सारख्या कुठल्याही पक्षाशी संलग्न असणाऱ्या संघटनेचा नेता असू शकतो. ती एक राजकीय व्यवस्था आहे. कुणी कुठल्या पक्षात गेलं, कारण की पक्ष वाईट नसतात सर, याच्यामध्ये नेता वाईट असू शकतो, त्यातला एखादे लोकच वाईट असू शकतात. चांगलं धोरण घेऊन गेल्यावरती पंडित नेहरू चांगलं धोरण घेऊन गेले देशासाठी, महात्मा गांधी चांगलं धोरण घेऊन गेले या सगळ्यासाठी, नेहरूंनी शाळा उभ्या केल्या इथं कितीतरी. याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आहे ना. चुकीच्या गोष्टी बाजूला ठेवून चांगल्या गोष्टी घेऊन पुढे गेला, तो कुठल्या पक्षाचा असू द्या, भाजपचा असू द्या किंवा वेगवेगळ्या काँग्रेसचा असू द्या, कुठल्या पक्षाचा असू द्या, चांगला माणूस चांगल्या पद्धतीने काम केलं, संविधानाच्या याची अंमलबजावणी केली, तर वाईट काहीच नाही याच्यामध्ये. कुठल्या पक्षाला विरोध नाही, चुकीच्या कामांना चुकीच्या पद्धतीने वातावरण तयार करणाऱ्याला विरोध आहे आपल्या याच्यामध्ये, वेगळा काही विरोध नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी किंवा अल्पसंख्याक विद्यार्थी यांना समान संधी मिळण्याबाबत तुम्ही काय करता? आवाज उठवता किंवा आम्ही जेव्हा प्रवेश प्रक्रिया असते एकदम बारकाईने बघतो. एखादं उदाहरण? प्रवेश प्रक्रिया असेल कुठली, म्हणजे जेव्हा आता साधारणतः 10वीचा निकाल लागला, 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू होते, त्यावेळेस आम्ही ती प्रवेश प्रक्रियामध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी तर एकदम जिथे आम्ही काम करतो, मी स्वतः एकदम बारकाईने बघतो. तिथे जी काही सरकारने नियमावली ठरवून दिली, रिझर्वेशनची नियमावली असेल, त्या नियमावलीने ऍडमिशन झाले पाहिजे याच्यामध्ये. आणि कुठलाही जो मायनॉरिटी मधला जो विद्यार्थी असेल साधारणतः याच्यामध्ये, त्याच्यावरती अन्याय होता कामा नाही, यासाठी आम्ही विशेष लक्ष घालतो. आणि जिथे जिथे असं काही लक्षात येईल त्यासाठी आम्ही कायम उभं राहिलेलं आहे. म्हणजे जिथे एखाद्या ठिकाणी अपंगत्वाची जागा भरली नाही आणि जागा तो मुलगा आलेला असून तिथे दुसऱ्याच मुलाला प्रवेश दिला, आम्ही उभं राहिलेलो आहे त्यासाठी सर. किंवा एखाद्या आरक्षणाची तरतूद नाही केली एखाद्या ठिकाणी, आम्ही तक्रार केलेली शिक्षण अधिकाऱ्यांच्या संदर्भात. त्याच्यामुळं अशी जिथे जिथे गोष्ट, म्हणजे आता तर तो प्रश्न वेगळाच आहे रिझर्वेशनचा वगैरे या बाबतीमध्ये, शिष्यवृत्तीचे वगैरे, यालाही संलग्न प्रश्न आहे. या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतो आणि ज्या ज्या लोकांना असं वाटतं की त्यांनी भूमिका घेतली पाहिजे, कुठलाही विद्यार्थी वंचित राहता कामा नये, ही आमची भूमिका राहिलेली कायमच. जातीभेद आणि लिंगभेद या संदर्भात तुमची भूमिका कशी राहिली? छात्र भारती जात पात धर्म लिंग भेद असं काही मानत नाही आणि हे मी कायम पाळत आलेलो आहे. मी स्वतः संविधानाने जी मूल्य ठरवून दिली, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्ष, या मूल्यांच्या व्यतिरिक्त मी स्वतः संविधानवादी कार्यकर्ता याच्यामध्ये. आणि लोकांनी पण संविधानवादी विचारांना जर स्वीकारला किंवा तरुण मुलांनी स्वीकारला,
मला असं वाटतं की ते देशासाठी पुढे नेणारं धोरण आहे. पण हे सगळं बाजूला ठेवून वेगळाच काहीतरी धर्म स्वीकारला किंवा वेगळाच काहीतरी चुकीच्या वाटेने चालले, तर मला असं वाटतं की ते योग्य ठरणार नाही. जात पात धर्म, कुणी कुठल्या जातीत जन्माला यायचं हे त्या माणसाच्या हातामध्ये नाही. जर लोक जर असं गरीबी, एखादा फार गरिबीमध्ये सातत्याने जन्माला येतो आणि त्याला जर त्याच्या हातात असतं की मला पुढच्या जन्मात कुठे जन्माला यायचं, तो अंबानीच्या घरात जन्माला आला असताना तो कशाला गरीबाच्या घरात जन्माला आला असता. हा विचार करायची गोष्ट, म्हणजे साधी गोष्ट आहे ना. याच्यामध्ये कुणी कुठल्या जातीत धर्मात जन्माला यायचं हे नाहीच आहे ना आपल्या हातामध्ये. याच्यामध्ये जातपात धर्म ज्यांनी बनवले ते त्यांना लक लाभो याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की याने काही बदल होईल समाजामध्ये असं वाटत नाही. विद्यार्थी आंदोलनांना राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळणं हे कितपत योग्य वाटतं? एखादं आंदोलन जर मूळ मुद्द्यावरती असेल, म्हणजे कोणत्याही एखाद्या संघटनेने किंवा विद्यार्थी आंदोलनाने एखादी भूमिका घेतली याच्यामध्ये, तर सर एखादा विरोधी पक्षातला नेता असतो किंवा विरोधी पक्षाची भूमिका असते, म्हणजे विद्यार्थ्यांची भूमिका कोणी तर विरोधी पक्षातल्या लोकांनी तिथे मांडली पाहिजे ना. बरोबर. वाईट काय नाही सर, हीच लोकशाही प्रणाली. म्हणजे पूर्वी काय होतं, शिक्षकांचे आंदोलन असेल, शिक्षकांची मागणी असेल तर कामगार संघटना पाठिंबा द्यायच्या, विद्यार्थ्यांची मागणी असेल तर शिक्षक संघटना त्याला पाठिंबा द्यायचे, कामगारांनी आंदोलन केलं तर विद्यार्थी कामगारांना पाठिंबा द्यायचे, आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर आम्ही छत्रपती म्हणून पाठिंबा देतो ना, कारण शेतकरी आमचा बाप आहे. त्याने जर नाही कमवलं तर आम्ही कसं शाळेत जायचं, कसं शिकायचं. त्याच्यामुळं एकजूट नावाची जी गोष्ट आहे ना ती टिकली पाहिजे. ज्याला आज काय झाली परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या 100 संघटना झाल्या, कामगारांच्या 100 संघटना झाल्या, शेतकऱ्यांच्या 100 संघटना झाल्या, एकजूट राहिली नाही. आणि जी डिवायडेड अँड रूल, तोडाफोडा आणि राज्य करा, हे जे इंग्रजांचं धोरण आहे तेच राज्यकर्ते पण वापरताना दिसतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे एकजूट नावाचा पर्याय हा फार महत्वाचा आहे. अलीकडच्या काळात तुम्ही कोणत्या राजकीय मुद्द्यावर आंदोलन केलंय आणि त्याचा परिणाम काय झालाय? शिक्षणाच्या मुद्द्यावरती जे साधारणतः आंदोलन केले, हा जो नितेश राणेंचा जो मुद्दा होता, साधारणतः त्यांनी जे वक्तव्य केले त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्रभर निवेदनं दिली, आंदोलन केले. आज नेता जरा शांततेच्या भूमिकेमध्ये दिसतोय, मुख्यमंत्र्यांनी समज दिलेली दिसते, विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये चांगलं आंदोलन आहे त्याच्या विरोधात झालं आणि सगळ्या ठिकाणी लोक बोलायला लागले की हा व्यक्ती चुकीच्या पद्धतीने बोलतोय असं हे झालं. आणि त्याचा इम्पॅक्ट पण दिसून आला. लोकांना आवडलं नाही की जाती धर्माच्या नावाने एखादा मंत्री अशा पद्धतीने वक्तव्य करतो आणि तरुण मुलांना भडकायचं काम करतो. तर हवामान बदलासारख्या जागतिक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना तुम्ही जागृत करता का? पर्यावरण नावाची गोष्ट फारच महत्वाची याच्यामध्ये. आम्ही छात्रवार्तीने आत्ताच एक उपक्रम राबवला की विद्यार्थ्यांना कॉलेज पातळीवरती असेल झाडं लावण्यासाठी, याच्यामध्ये अरे माणसा तू एक तरी झाड लाव असा एक उपक्रम आम्ही आता हाती घेतला. याच्यामध्ये नद्यांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने नद्यांचं वातावरण, दूषित पाणी सोडणं, कचरा टाकणं, अगदी काही ठिकाणी अगदी दूषित सगळं वातावरण आहे, ही स्वच्छता फार महत्वाची आहे. आणि या सगळ्या याच्यावरती आपल्या हवामानाचं फार महत्व आहे. झाडं नाही टिकली तर पाऊस पडणार नाही, हे सगळ्या माणसांना माहिती आहे की झाडं लावली तर हे सगळ्यांना कळतंय, पण वळत नाही ही अडचण आहे. आज मी बघतो कितीतरी ठिकाणी डोंगर पेटून देतात लोक डायरेक्ट, रात्र दिवसभर बघायला जाते नाही, कितीतरी झाडं त्याच्यामध्ये जळून खातात. त्याला काही अर्थ नाहीये याच्यामध्ये. म्हणजे बेसिक आहे. एवढं आज 40चं टेम्परेचर आहे बाहेर जर निघालं तर याच्यामध्ये ही किती भयंकर याच्यामध्ये ना सरकारचं काही धोरण आहे. रस्ते मोठे करण्याच्या याच्यामध्ये कितीतरी झाडं तोडतात, लावायची काही गरजच वाटत नाही त्यांना याच्यामध्ये. हे सगळे प्रश्न कशाशी संलग्न आहे, पर्यावरणाशी. आणि हा निसर्ग नावाचा निसर्ग ही जी आपल्याला सगळी दिलेली ही पृथ्वी, हे पाणी, हे जल, आपण सगळी लोक निसर्गावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळं निसर्गाला आपल्याला चॅलेंज करायचा अधिकार नाहीये. निसर्ग टिकवायची जबाबदारी आपली आहे, नाहीतर निसर्ग आपल्याला कधी काय करेल सांगता येत नाही. म्हणून ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे शिक्षणासारखा जसा महत्वाचा मुद्दा आहे, रोजगारासारखा महत्वाचा, तसा आज पर्यावरणाची चळवळ उभी राहावी म्हणून आज राष्ट्र सेवा दलानी, आमची मातृ संघटना म्हणून त्यांनी याच्या संदर्भात एक भूमिका आणि उपक्रम राबवायचे ठरवले. राष्ट्र सेवा दलाच्या बाबतीत पण मला विचारायचं की जशा विविध संघटना आहेत की जसे RSS चे प्रचारक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत,
राष्ट्र सेवा दल पूर्वी फार फोर्समध्ये काम करत होतं. अगदी चांगलं एकदम गावागावांच्या जोरदार मध्ये काम मध्ये करत काम होतं. करत होते. राष्ट्रभक्ती, देशभक्ती, समता, समानता, बंधुत्व शिकवण्याचं काम करत होते साने खऱ्या गुरुजींचा अर्थाने. विचार. मग आता ते राष्ट्र सेवा दल कुठे आहे, किंवा आता तरुण मुलांना ते माहीत सुद्धा नाही, तर ते माहीत व्हावं किंवा मुलांच्या पर्यंत ते जावं, अशा काही योजना तुमच्याकडे आहेत का? सेवा दल छात्र भारती मुलांपर्यंत पोहोचते हे सेवा दलाचंच काम आहे. कारण सेवा दल ही मातृ संघटना आहे. हे मान्य करावं लागेल की एखादी संघटना एखाद्या प्रवाहामध्ये फार वरती जाते आणि कधी कधी ती काही अडचणींमुळे खाली येते. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्वी कुठे दिसत नव्हतं, पण आज सगळीकडे दिसतं हा. याच्यामध्ये. तर सेवा दल साने गुरुजींचा जो विचार आहे खरा तो एक हाच लोकांना दिशा देण्याचा विचार ठरवते. मला असं वाटतं की सेवा दल कमी प्रमाणामध्ये थोडंसं काम कमी झालं असेल तरी चांगली उमेद घेऊन सेवा दल आज महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी प्रबळ झालेलं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सेवा दल ही संघटना लोकांपर्यंत पुन्हा त्यांच्या जुन्या पद्धतीने कामाला सुरुवात करेल. आज पहा, आपण बघतोय गावांना जोडणारे रस्ते चांगले होत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होत आहे, 2 शहरांना जोडणारे पूल चांगले होतात. पण माणसांमधला भेद वाढत झाला. त्याला जोडणारा पूल तुम्ही कधी बनवणार आहात? म्हणजे याविषयी तुमचं मत काय आहे? शहरांना जोडणारा पूल तुमच्याकडे आहे, परंतु माणसांना जोडणारा पूल तुमच्याकडे आहे. ते सांग सर, विकास नावाची जी गोष्ट आहे ना याच्यामध्ये, हा फक्त वरवरती दिसतो, याला विकास म्हणणं असं माझ्या काय व्याख्येत बसत नाही. माणसामध्ये भेदभाव निर्माण न होता बंधुभाव निर्माण होणं हा एक विकास आहे, बौद्धिक विकास आहे, सामाजिक विकास आहे. ही सामाजिक न्यायाची लढाई असं मला वाटतं. माणसं जर माणसांशी बोलले नाही, माणसं जर एकमेकाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नाही, त्यांच्यामध्ये जर बंधुभावाचं नातं तयार झालं नाही, तर लोक एकमेकाचा द्वेष करणारच ना सर. याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं काम आहे की बाबा आम्ही आमचा धर्म, आमच्या जाती हे बाजूला ठेवून आम्ही कधीतरी माणूस होणार आहे याच्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सरकारचं हे धोरण असलं पाहिजे की माणसामध्ये भेदभाव नाही झाला पाहिजे, जाती धर्मावरून भांडण नाही झालं पाहिजे, मंदिर मस्जिदचे वाद नाही झाले पाहिजे. हे खरं आहे. माणूस म्हणून आपण किती दिवस याच्यावरती येतो, आपण या पृथ्वीचं कोण आहोत, इथं एक माणूस म्हणून हा निसर्ग टिकतच राहणार आहे. आपण इथले मालक नाही आहोत, आपण इथले, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. राजकीय दबावांमुळे कधी तुमच्या संघटनेवर परिणाम झालाय? आम्ही ही आम्हाला याची जाण आहे की कुठलाही प्रश्न एखादा घेत असल्या, एखाद्या फी मागे द्यायचा विषय असेल विद्यार्थ्यांना किंवा एखादा धोरण लावायचं असेल, पॉलिसी, राजकीय दबाव येतो. पण संविधान मानणारी लोक आहोत आम्ही, त्याला किती त्या दबावाला बळी पडायचं हे पण ठरवून घेतलं पाहिजे. शेवटी सिस्टम बदलायची असेल तर भूमिका घ्यावी लागेल. आम्ही कुठल्या दबावाला कधी बळी पडलो म्हणून कुठली माघार घेतली असं कधी झालेलं नाही. जो मुद्दा हातामध्ये घेतला तो थोडा लेट का होईना, पण तो सोडवण्यासाठी कायम त्याच्यावरती एकदा अडून राहिलेलो आहोत आम्ही. पुढील 5 वर्षांमध्ये शिक्षणामध्ये कोणते बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचा बदल आहे की ज्या ज्या सरकारी शाळा बंद करायचं धोरण सरकारने घेतलंय त्या शाळा बंद करू नये, त्या शाळांवरती खर्च करावा. कारण की एकदा सरकारी शाळा बंद झाल्यावरती ती परत चालू होत नाही. आणि फक्त सरकारी शाळा बंद होणं म्हणजे फक्त त्या विद्यार्थ्यांचंच नुकसान नाही, त्या सरकारी शाळांमध्ये जी सरकारी पदं होती, सरकारी नोकऱ्या होत्या, त्या नोकऱ्याही संपवल्या होत्या. मध्येच न्यूज आली होती की 73,000 मराठी शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये जी शिक्षक भरती होणार होती, भरती किंवा जी पदं होती ती पदं डायरेक्ट संपून टाकली सरकारने. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचे परत सरकारी पदं निर्माण होणार नाही. म्हणजे तिथे सरकारी रोजगार, नोकऱ्या संपवल्या गेल्या. दुसरी अशी गोष्ट की सरकारने जी काही धोरणं राबवायची शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे विद्यार्थ्यांना सामाजिक राजकीय आकलन कसं निर्माण केलं यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शाळा म्हणजे सर डिग्री मिळवण्याचं माध्यम नाहीये, फक्त याच्यामध्ये तर माणूस बनायला गेलं शिक्षणाने. आणि मेंढ्या नाही, मी पहिल्यांदा सांगितलं, मेंढ्या बनायच्या नाही, माणूस बनायचा याच्यामध्ये. म्हणजे जर मी एखादा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला पोरगा आहे आणि मी जर त्याला प्रश्न, म्हणजे मी संविधानाचं व्याख्यान द्यायला गेलो कधी कॉलेजवरती, विद्यार्थ्यांना विचारतो की आपला देश कशावरती चालतो, तर विद्यार्थी म्हणतात की भगवद्गीतेवरती चालतो, काही मुलं म्हणतात कुराणवर चालतो, काही म्हणतात बायबलवरती चालतो. जर पीजी करणारी मुलं जर असं म्हणत असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन करून ती उद्या नोकरीला जाणार असेल, समाजामध्ये
कुठेतरी वावरणं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी मुलं जर असं म्हणत असेल की आपला देश हा धर्मानुसार चालतो, तर त्या देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहू शकत नाही, असं माझ्यासारख्या संविधानवादी कार्यकर्त्याला वाटतं. तू कुठल्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असू शकतो, पण तुला हे याची जाणीव असला पाहिजे, धर्म खाजगी बाब आहे, देश संविधानानुसार चालतो आणि याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. त्याच्यामध्ये हे सगळ्यांना मान्य आहे, सगळ्या राज्यकर्त्यांना मान्य आहे की नाही? मान्य नाही, कारण की ते संविधानाची शपथ घेतलेली त्या लोकांनी, संविधानिक पद्धतीने लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन तिथे पदावरती जाऊन निवडून आलेले त्या लोकांना मान्य आहे. त्यांची अडचण आहे किंवा त्यांना हे करायचं नसू शकतं, त्यांना वेगळी सिस्टम राबवायची असू शकते, पण त्या सिस्टमच्या विरोधात संविधान खंबीरपणे उभं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लोक जागे झाले हे सगळे प्रश्न निर्माण होत नाही. आता विविध संघटना तयार होतात आहे आणि झेंडे घेऊन कार्यकर्ते तयार असतात. कोण कोण काय? विविध संघटना तयार होतात आहे हा. आणि विविध संघटनेचे झेंडे घेऊन मुलं पळतात आहे. तर त्यांचं भविष्य काय आहे? त्या मुलांना काय सल्ला द्या? संघटनेचं काम असतं लोकांना दिशादर्शक देण्याचं काम, समाजाला जागृत करण्याचं काम, हा चांगल्या योजना कशा राबवल्याच्या सांगा. आता अशा किती संघटना तयार होतील, तर थोड्या दिवस लोक राहतील त्याच्यामध्ये याच्यामध्ये, पण कळेल त्यांना, एकतर त्यांचं नुकसान झाल्यानंतर कळेल, तर त्यांना चुकीचं बरोबर समजायच्या आधी चुकीचं सगळं पसरेल असेल, तर त्याला अर्थ नाही सर. काही याच्यामध्ये धोरण असलं पाहिजे, पॉलिसी असली पाहिजे, हा एक सिस्टम असली पाहिजे याच्यामध्ये, आणि संविधानाच्या क्रायटेरियात काम करणारी संघटना असली पाहिजे, एवढं मला वाटतं. तरुणांना काय सल्ला आहे? विद्यार्थ्यांना काय सल्ला आहे? तरुणांनी विवेकी विचार करायला शिकलं पाहिजे. जात पात धर्म याच्यामध्ये न अडकता लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवरती एकत्र येऊन ते कसे सोडवता येईल यासाठी काम केलं पाहिजे. आणि या देशाची व्यवस्था तरुण बदलू शकते असं मला वाटतं, कारण की हा देश तरुणांचा देश आहे असं आपण सगळे बांधतो. असं आणि विद्यार्थ्यांना काय सल्ला आहे? विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आणि त्या अभ्यासाच्या जोरावरती आपल्या हातावरती, म्हणजे नाही का, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, लाट मारेल तिथं पाणी काढलं पाहिजे. तर अशी लोक, अशी तरुण मुलं जर तयार झाली, हा देश फार मोठा होईल, देशाला फार चांगली व्यवस्था मिळेल, चांगले शास्त्रज्ञ बनतील, चांगले इंजिनियर बनतील, डॉक्टर बनतील. आणि हे तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठलाही देश बर्बाद करायचा असेल तर सर, तिथली शिक्षण व्यवस्था बर्बाद करून टाका, तो देश आपोआप बर्बाद होईल. चांगला तुम्हाला न्यूक्लिअर बॉम्ब टाकण्याची गरज नाही आहे, नाही, फक्त शिक्षण व्यवस्था. शिक्षण एकमेव पर्याय. बॉम्ब म्हणजे चांगला डॉक्टर बनवला तर चांगले पेशंट हे करेल, नाही तर पेशंट मारेल. चांगला डॉक्टर तयार नाही झाला, चांगला शिक्षक बनला तर चांगल्या पिढ्या घडवेल, चांगला इंजिनियर बनला तर चांगले फ्लॅट बांधेल ना याच्यामध्ये, नाही तर बिल्डिंगा पाडेल त्याच्यामध्ये. चांगला जज बनला नाही तर तो लोकांना योग्य न्याय देऊ शकत नाही. आणि याच्यासाठी काय बॉम्ब टाकायची गरज नाहीये. चांगली शिक्षण व्यवस्था उजळून टाका, लोक बॉम्ब हातात घेतील काही दिवसांनी जर नाही चांगलं शिक्षण घेतलं तर. ते चुकीच्या मार्गावरती जातील. शिक्षण घेतलं तर चांगला मार्ग सापडेल त्यांना याच्यामध्ये. धन्यवाद मित्रांनो. हे होते अनिकेत घुले. अतिशय सडेतोड आणि समर्पक संविधानवादी उत्तरं त्यांनी आपल्या सर्व प्रश्नांना दिलेली आहेत. आज ते आपल्या पॉडकास्ट कट्ट्यावर आले आणि दिलखुलास गप्पा मारल्या, त्याबद्दल आमच्या सर्व टीमच्या वतीने त्यांना धन्यवाद देतात.